हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे माझं तुमचं माझ्या चॅनेलवर. चला, आज बनवणार आहे स्पेशल रक्षाबंधन थाळी. त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. खिरीसाठी घेतले काजू, बदाम, बटाटे. अर्ध साहित्य घेतलं. इथं किचनवर पसारा होते. चला आपण खिरीपासून सुरुवात करूया. पहिलं आता आपण दूध गरम करून घेऊया. दूध गरम करून घ्यायचं पहिलं. तर दूध गरम करायचं. दूध आपण गॅस चालू केला आहे. त्याच्यात पाणी टाकायचं. चितळे दूध घेतलेलं आहे खिरीसाठी. अजून थोडं टाकायचं आपल्याला पाणी. खिरीसाठी सामान घेतलेलं आहे. शेवया घेतल्या आता बारीक, साखर घेतली, इथं विलायची घेतलेत, 4 विलायचीचे बोंड घेतलेत आणि केसर घेतले. त्याच्यातलं थोडंसं टाकायचं आहे आणि थोडेसे काजू, बदाम घेतलेले आहेत. आपण पहिलं शेवया तुपात भाजून घ्यायच्या. चांगल्या कढई ठेवली मी. काजू तूप आहे गावरानी, एकदम मस्त प्युअर. हो का, घरचं तूप टाकूया आपण 1 चमचा. तसं पाणी टाकलंय. खिरीसाठी ज्या शेवया घट्ट होतात ना, त्याच्यासाठी पाणी टाकायचं. तुम्हाला जसं लागेल तसं. दूध गरम करायला ठेवलंय. इकडं शेवया भाजून घेऊ आपण तुपावर. तूप चांगलं गरम झालंय. शेवया अशा खाली घेऊन टाकायचे, नाहीतर शेवया करपत्या. हो का, असं. आणि थोड्या पण शेवया टाकल्यानं घट्ट होती खीर. भाजून घ्यायचा. तुपा भाजून घ्यायच्या. तुपावर शेवया मस्त असं. एकदम मस्त लावीतच भाजायचं. छान लागते. आता बंद करूया आपण गॅस. काढून घ्यायच्या एका ताटात असं. आता आपण काढून घेतल्या शेवया. तिकडे दुधाला उकळी आलेली आहे. दुधाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. आपण साखर टाकूया. आवडीनुसार साखर टाकायची. तुम्हाला कमी जास्त गोड खायचं असेल, मी तर जास्त गोड करणार आहे. आणि अशी ढवळून घ्यायचं साखर छोट्या पळीनं कशाने पण. आता काजू बदाम आपण कट करू. कट करून घ्यायचं. आपले काजू बदाम कट करून झालेत. आता आपण याच्यात टाकू आणि वरून केसर टाकू थोडंसं. तुम्ही तुपावर पण भाजून टाकू शकतात, पण मी नाही भाजत कारण जास्त तूप आवडत नाही त्याच्यामुळं. केसर टाकू तेवढं. आता एकदा ढवळून घेऊत आपण. विलायची टाकू तर आपण ह्याच्यावरच ठेसून टाकणार आहे मी थोडीशी. ह्याच्यावरच कुटायची थोडी थोडी. आपण दोघं कुटणार आहे विलायची. विलायची झाली तोपर्यंत चांगलं उकळते. झालं तर गोड पदार्थ करून घ्यायचा. स्पेशल रक्षाबंधन म्हणल्यावर पहिला तर गोड पदार्थ झालाच पाहिजे. तुपात भाजलेल्या शेवया टाकतात आपण ह्याच्यात. शेवया टाकून घेतल्या. आता सगळं पुसून टाकायचं. ढवळून घ्यायचं.
मस्त आपली खीर झालेली आहे. थाळीतला आपला एक पदार्थ झालाय. थोडासा कलर आलेला आहे केसरनी, पिवळसर, जास्त काय आलेला नाही. मस्त. आता उकळू देऊ आपण शेवाळ टाकल्या. चला आपली खीर झाली, आता उतरून घेऊया. आता आपण बटाटे टाकू शिजायला भाजीसाठी. पाणी टाकते. असे कट करायचे म्हणजे पटकन होते. मी पातीला टाकणार आहे शिजायला, कुकरमध्ये नाही टाकणार. असे सगळे कापून घ्यायचे. आता हे बटाटे शिजाय टाकू, आणि इकडं भात टाकूत आपण. शिजते तोपर्यंत भात टाकूयात आपण. जरा जिरा भात टाकूत आता आपण. इकडं लगेच बटाटे शिजते, तिकडं जिरा राईस. तेल टाकलंय, 2 पळ्या तेल टाकले आपण. पण जिरे टाकू. तेल तापलंय आपलं. फोडणी टाकली, मीठ टाकूत आपण. आता याला आदानी होऊ देऊ चांगला आपण. उकळी आली ना पाण्याला, कलर येतोय. उकळी आल्यावर तांदूळ टाकायचे. चांगली उकळी आलेली आहे का, पाण्याला कलर आलाय जिऱ्यामुळं. आपण आता कोलम तांदूळ घेतलेले 2 वाट्या धुवून घेऊया स्वच्छ. तांदूळ धुवून घेतले तर आपला साधा सिंपल जिरा राईस होते. तोपर्यंत बटाटे शिजते तर. आणि आपलं थोडंसं वाटण करून घ्यायचंय भाजीसाठी, जास्त तर नाही काही. एकदा हलवून घेऊ. आता आपला जिरा राईस होते इकडं. आपला भात झालाय, थोडंसं पाणी राहिलंय. आपण काय करू, पूर्ण हलवून झाकून घेऊ तर. आणि तोपर्यंत पुरीचे गोळे करून घेऊया. पीठ मळून घेतले मी. जास्त मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी दाखवलं नाही. घट्ट पीठ मळले. पुरीचं पीठ असं टाईट मळायचं. एकदम घट्ट झालेलं आहे. आता ही आपण मऊ करून गोळे करून घेऊया. मऊ करून घेऊया. असं तेल लावायचं. पूर्ण मऊ करून घ्यायचं. असं एकदम घट्ट पीठ मळायचं. चपातीचं मऊ मळतात ना आपण पातळ, पण पुरीला नाही तसं जमत. हो का. चाकूनी सध्या तुम्ही कट करू शकतात, पण आता मी चाकू घेणार नाही. हाताने सगळ्याशी गोळे तोडून घ्यायचे तर मला साईजचे असे. कारण घट्ट पीठ मळलं ना असं पातळ होत नाही. पुरी व्यवस्थित येते या घट्ट पीठ मळलं की. नाही तर पातळ पिठाची एकदम पुरी लांब होती. आता हे असेच आपण गोळे करून घेऊया. आणि ह्याला तेल लावायचं. हो का.
ताटात टाकू. हो का, असे तेल लावून टाकायचे. आता ही आपण असेच करून घेऊया गोळे सगळे. गोळे करून झाले तर असं तेल टाकायचं, एकाला एक चिटकत नाही तर, आणि असं मिक्स करायचे. प्रत्येक गोळ्याला तेल लागलं पाहिजे, चिटकून बसत नाही तर, आणि पुरी करताना परेशानी होत नाही. हो का, अशी एकाला एक चिटकत नाहीत गोळी. आता हे किती वेळ पण ठेवलं ना तरी काही नाही. आधी पीठ मळून गोळे करून ठेवले तरी काही नाही, फक्त तेल लावून ठेवायचे. असं एकदम सुट्टे सुट्टे राहते. तर गोळे झालेत करून. आता आपण भात बघूया. आपला भात सुद्धा झालेला आहे. भात आपण उतरून ठेवू. आता भाजीचे बटाटे बघू आता आपण शिजलेत का. आपला भात झालाय, जिरा राईस झालाय, खीर झालेली आहे, 2 तर झालेत थाळीमधले आपल्या, आणि इकडं भात पण झालेला आहे. आता ही झाकून घेऊया आपण. आपले बटाटे सुद्धा शिजलेले आहेत. आता आपण ही काढून घेऊया एक एक बटाटा. आणि असं लई शिजलेत बटाटे. पाणी टाकले थंड, सोलून घेऊया आपण हे बटाटे पूर्ण. बटाटे आपले सोलून झाले का आता आपण भाजी करूया. आता कढई ठेवली, ह्याच्यासाठी मसाला वाटून घेतलेला आहे. बघा, अद्रक, कोथिंबीर, अद्रक नाही घेतली, कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतले, कांदा घेतला आहे, आणि कढीपत्ता घेतला आहे, आणि हिरवा वाटाणा घेतलेला आहे. वाटाण्याच्या हिरव्या शेंगा सोलून, फ्रेश वाटाणा. तेल टाकलं आहे आपण, 2-3 पाण्या टाकायचं तेल. पुऱ्या पण तेलकटच होणार ना आता, त्याच्यामुळं कमीच टाकायचं. मोहरे टाकूत आपण. पहिले मोहरे तडतडले की मग जिरे टाकायचे. कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो टाकायचं. चांगलं भाजू द्यायचं आधी. चला हे तळले. आता हे टाकायचं, मसाला टाकायचा, हिरवं वाटण चांगलं तळू द्यायचं. हे फुल गॅस केलेला आहे मी. मिक्स करून घेऊया चांगलं. अशी भाजी करायची, एकदम छान भाजी होती. जास्त वाटण टाकायचं नाही, थोडं लसूण कोथिंबीर, जास्त मसाले नाही तर टाकायचे. अद्रक नाही व्यवस्थित लागत त्याच्यात. मसाला तळण्यासाठी थोडंसं मिक्सर धुवून टाकलेलं आहे, भांडं धुवून पाणी. त्यात टाकायचं आहे वाटाणा, फ्रेश आहे, धुतलेला आहे. त्यात टाकूया. मिक्स करून धुवून ठेवला होता मी. आता त्याच्यात बटाटे टाकायचे, असे हातानेच कुस्करून बटाटे टाकायचे. पूर्ण टाकले, हे मिक्स करून घ्यायचं असं. त्याच्यात टाकूत आपण पाणी. तुम्हाला जेवढं रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकू शकतात तुम्ही. पाणी टाकलंय. आणखीन ह्याला उकळी येऊ द्यायची चांगली. भाजीला पातळ नाही गेले, उकळी येऊ द्यायची. एकदम घट्ट भाजी होती चांगली उकळली की.
आता ह्याच्यात टाकूत मीठ आपण. ह्याच्यात मीठ टाकायचं आणि दणदणीत चांगली भाजी उकळू द्यायची, चव लागते. बघा इकडं आपली भाजी उकळती, इकडं कढई गरम करायला. बघा भाजी इकडं दणदणीत उकळती चांगली, इकडं कढई गरम करायला ठेवली. आता तेल टाकू आपण. गरम होतंय तोपर्यंत तेल चांगलं तापतंय. आणि इकडं भाजी होती चांगली उकळती अशी एकदम छान झालेली आहे. एकदम वाटाणा पण शिजते तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया. इकडं गोल मस्त लाटायच्या. छोट्या लाट तुम्हाला जशा पाहिजेत तशा लाटू शकता तुम्ही, लहान मोठ्या. जाड लाटायची जरा पुरी. बघा अशा एकावर एक ठेवल्या ना तरी काही नाही होत. त्याच्यात तेल टाकलं, ताटात तुम्ही ठेवल्या ना स्टीलच्या तरी पुऱ्यांना काही होत नाही. आणि तेल जर नाही लावलं ना चिटकून बसते. आता बघा असं, आणि एकदम एकाला एक चिटकते पण चांगलं येत नाही का, म्हणून तेल लावायचं पुरी करताना कधी पण. आणि घट पीठ मळायचं. झाले आता आपण तळून घेऊया. मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या लाटून. आपले आपण पुऱ्या टाकून घेऊया. दोन टाकायच्या, एकदम सुटीत फुगते आता, कारण नाही तर चिटकून बसते त्याला. एकदम टमटमीत आपली पुरी झाली मस्त एकदम. बघा गॅस बारीक करूयात आपण. तेल चांगलं टाकले. बघा एकदम छान पुऱ्या झालेल्या आहेत. अशाच काढून घेऊया. जर टाकायच्या, नाहीतर तेलाचा चांगला चटका, चांगली रक्षाबंधनच निघल. असं एकदम छान झाल्यात. आपली भाजी सुद्धा झाली. आता आपल्या पुऱ्या तळून झाल्यात, भाजी झाली. आता आपण ताट वाढून घेऊया, थाळी दाखवूया. मस्त लाल तळल्यात पुऱ्या आणि एकदम फुगल्यात, छान झाल्यात. अशा सगळ्या तळून घ्यायच्या. चला आपली भाजी झाली, पुऱ्या झाल्यात. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण ताट वाढून घेऊया. आता थाळी दाखवते मी तुम्हाला. मस्त भाजी घट्ट झालेली आहे. चला आपली थाळी लावूया. खीर पहिल्यांदा तर आली आपल्या भावासाठी, गोड तोंड करण्यासाठी. खीर आली, त्याच्यानंतर पुरी एकदम टम्म फुगलेली गरम गरम पुरी. आणि त्याच्यासोबत मस्त बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी आली. हो का. आणि जिरा राईस भात. जिरा राईस आला इन कोलमचा. चला, कुणा कुणाच्या भावाला आवडती पुरी भाजी नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. रक्षाबंधन स्पेशल थाळी. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.